ओम साई आमने लोणार असोसिएशन आई गावदेवी चषक बापगाव दिनांक 24/12/2025 रोजी संपन्न झाला। दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा आजच्या आई गावदेवी चषक बापगाव 2025च्या अंतिम सोहळ्याच्या निमित्ताने पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी उपस्थित डीवाय फाउंडेशनचे युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते आणि लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले युवा नेतृत्व वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब, डीवाय फाउंडेशनचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष योगेशजी पाटील, माझे बंधू सुभाषदादा भामरे, आमचे मामाश्री लखन पाटील, तसेच नवनाजी सुतार, देवदाजी केने, डीवाय फाउंडेशन सर्व पदाधिकारी, सन्माननीय आयोजक आणि क्रिकेट नितांत प्रेम करणारे आमचे सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडू। खऱ्या अर्थाने जीवनामध्ये क्रिकेट आणि जीवन हे खूप जवळचं नातं आहे। जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला। जीवनामध्ये देखील हुकला तर संपतोय आणि क्रिकेटमध्ये देखील हुकला तर संपतोय। हे समतोल राखत गेल्या अनादी कालापासून सुरू असलेला क्रिकेट आज भिवंडीच्या या ऐतिहासिक बापगावच्या क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय। म्हणजे या इतिहास आहे डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून याच क्रीडांगणावर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री बालासाहेब थोरासाहेब, सन्माननीय आमचे नेते दयानंद चोरगे साहेबांनी या ठिकाणी आणलं होतं 2010 साली। आणि सर्वात मोठी राज्यातील स्पर्धा बालाजी ट्रॉफी या क्रीडांगणात संपन्न झाली होती। डीवाय फाउंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षापासून सातत्याने आपल्या विभागामध्ये काम करत आहे। आमचे सन्माननीय नेते दयानंद चोरगे साहेब यांच्या विचार संकल्पनेतून साकारलेल्या या संस्थेच्या माध्यमातून गेली 15 वर्षे या विभागामध्ये आम्ही काम करत आहोत। आणि अर्थातच क्रिकेटच्या मॅचेस असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये मदत करण्याचं एक अमूल्य काम या संस्थेने केलेलं आहे। आणि त्याच संस्थेची टीम आज व्यासपीठावर आहे। तुम्हाला माहित असेल या विभागातील पहिले पंचायत समितीमध्ये निवडून आलेले चोरगे साहेबांचे पिताश्री अर्थातच वीरेंद्रदादांचे आजोबा मोतीराम बाळू चोरगे 1997 सालापासून या विभागामध्ये कार्यरत आहेत। आणि त्यांचा वसा घेऊन आज सातत्याने जवळजवळ 28 ते 29 वर्ष एकाच विभागामध्ये सामाजिक काम करण्याचं कार्य त्यांचा मुलगा आमचे आदरणीय नेते दयानंद चोरगे साहेब आणि दयानंद चोरगे साहेबांचे लाडके सुपुत्र आज वीरेंद्र भाऊ करत आहेत। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। कारण मंडळी, सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना एक वेगळ्या प्रकारचं हुनर माणसाच्या आयुष्यामध्ये लागतं। एक वेगळ्या प्रकारची ताकद, समाजावरती प्रेम लागतं, तरच समाज आपल्याकडे आकर्षित होत असतो। आणि हे प्रेम या चोरगे परिवाराकडे आहे। आज आई गावदेवी चषकाच्या माध्यमातून या क्रीडांगण येण्याचा योग आला। परंतु प्रत्येक टुर्नामेंट या विभागामध्ये कुठली स्पर्धा असू दे, डीवाय फाउंडेशन आणि वीरेंद्रदा आणि आमचे नेते दयानंद चोरगे साहेबांचं एक मोलाचं योगदान असतं आणि सिंहाचा वाटा असतो। मला म्हणायचे का आहे, क्षेत्र कुठले असू द्या, ज्या क्षेत्रामध्ये आपला माणूस जेव्हा आपल्याला सहकार्य करतो त्या माणसाचा मान राखणं देखील आपलं परम कर्तव्य असेल। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा कितीतरी स्पर्धा होतील, कितीतरी कार्यक्रम होतील, मग सामाजिक असतील, आध्यात्मिक असतील। आध्यात्मिक क्षेत्रासाठी तर दादा सदैव एक पाऊल पुढे जाऊन काम करत आहेत। म्हणून मी आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदर खेळी विजयी संघाने केल्या। शेवटच्या षटकार म्हणून हा सामना जिंकला। विजयश्री कोणाच्या गावामध्ये माल घालेल हे निश्चित नसतं, कारण क्रिकेटचा शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत विजयाची निशाणी आपण देऊ शकत नाहीये। परंतु हे खेळाडूंना शुभेच्छा देत असताना 2 लाईफलाईन तुमच्या आयुष्यामध्ये सुरू झालेल्या आहेत टेनिस क्रिकेटच्या जीवनामध्ये। एक लाईफलाईन आहे आपली ISPL आणि दुसरी आता IPL पण आहे। कारण आपल्या जिल्ह्यातील 2 तरुण या IPL मध्ये आज गेलेले आहेत, 1 तरुण आणि 4 ISPL मध्ये गेलेले आहेत। म्हणजे तुमचं भविष्य चुकीचं असं नाहीये। तरी देखील फक्त टेनिस क्रिकेटवर डिपेंड न राहता आपला व्यवसाय, आपला जॉब, आपल्या परिवाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून आपण उत्तम क्रिकेट खेळा आणि आपल्या मुलांना येणाऱ्या काळामध्ये सीझन लेदर क्रिकेटकडे कसं आकर्षित करता येईल याकडे लक्ष द्या।
कारण की या धावता जगासमोर आपला ग्रामीण भागातील जर का तरुणाला योग्य दिशा मिळाली, त्याला योग्य गायडन्स मिळालं, तर हा तरुण जगामध्ये चमकेल. आपल्यामध्ये चमक आहे, तुमच्यामध्येच ताकद आहे. ताकद असणारे व्यक्ती आता ग्रामीण भागातच आहेत, हे मात्र नक्की आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमचे मित्र आई गावदेवी चषकाचे आमचे सर्व आयोजक यांचे मी मनापासून अभिनंदन करतोय. नित्यानंद पाटील असतील, तसेच सागर भोईर असतील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी अभिनंदन करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला आम्ही बोलावून आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ घेणार नाही. आई गावदेवी चषक 2025 या स्पर्धेला मला आमंत्रित करण्यासाठी सर्वप्रथम तर मी आयोजकांचा धन्यवाद करतो. सर्व बापगावचे यंगस्टर्स ज्यांनी मला आमंत्रित केला हे मनापासून धन्यवाद करतो. त्याचबरोबर सर्व जे जिंकणारी टीम आहे कोणती गणेश 11 कुकसे, मी तुम्हाला सर्वप्रथम तर शुभेच्छा देतो आणि पुढे देखील तुम्ही अशाच प्रकारचे टुर्नामेंट जिंकाल अशी खात्री बाळगतो. त्याचबरोबर जी रनरअप टीम आहे वालशिनकरांना देखील पुढच्या त्यांच्या स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देतो. आणि आपल्या या विभागामध्ये जेव्हा जिथे ज्या गावामध्ये हे क्रिकेटचे टुर्नामेंट घडत असतात तेव्हा आपल्याला समालोचन करताना आपले मनोज सर असतील, त्याचबरोबर सुनील सर असतील, हे नेहमी पाहायला भेटत असतात. आणि जेव्हा पण मी त्या ठिकाणी जातो तेव्हा चांगल्या प्रकारची स्तुती ते माझे नेहमी करत असतात. मी त्यांना देखील मनापासून धन्यवाद करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. आई गावदेवी माते की. धन्यवाद. टॉस साठी दोन्ही कॅप्टन या समोर. सूरजजी